नमस्कार, माझे नाव इशिता योगेश माळी. माझ्या कथेचे नाव आहे पेरूंची वाटणी. एक होती आजी. त्यांच्या अंगणात पेरूचे झाड होते. झाडाला चांगले पेरू येत होते. त्यांचा नातू राहुल त्यांच्याकडे राहत होता. आजी चांगल्या शिकलेल्या होत्या. नुकतेच यांनी राहुलच्या मदतीने झाडावरचे पेरू काढले. राहुलने ते मोजले. 40 पेरू झाले. राहुल विचारू लागला, आजी, एवढ्या पेरूंचे काय करायचे? तशा आजी म्हणाल्या, राहुल, यातील 1/2 भाग पेरू फळवाल्याकडे पाठवायचे आणि 1/4 भाग पेरू शेजारच्यांकडे पाठवायचे. उरलेले पेरू तुला आणि तुझ्या मित्रांना होतील. राहुल आनंदला, पण आश्चर्याने त्याने विचारले, आजी, अशी कशी वाटायची? 1/2 1/4 हे मला नाही समजलं बुवा. आजी समजावून सांगायला लागली, हे बघ राहुल, 40 पेरू आहेत. त्याचे सारखे 2 भाग कर. आधी बघ. राहुलने इकडे 1 पेरू, तिकडे 1 पेरू असे करून 20 पेरू झाले. निम्मा भाग वाटले मी, राहुल म्हणाला. आजी म्हणाली, अरे राहुल, 2 समान भाग झाले का तुझे? याला म्हणतात 1/2. समजलं ग आजी, पण आता 1/4 म्हणजे काय? राहुलचा प्रश्न. तशी आजी म्हणाल्या, आता या पेरूचे आणखी 2 भाग कर. राहुलने एकसारखे 4 भाग केले. प्रत्येक भागात 10 पेरू झाले. आजीनं समजावलं, हे बघ राहुल, या 4 सारख्या भागांपैकी 1 पेरू म्हणजेच पावभाग, याला 1/4 म्हणतात. धन्यवाद.